नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर थंडी येत आहे, यासोबतच दिवाळीचा फराळ खाऊनही कंटाळा आला असेल, तर छान असा मस्त आपण पौष्टिक पदार्थ आज बनवतो आहे. खूप मस्त, बनायलाही सोपं आहे. यापासून मी जसं टायटलवरती लिहिलं आहे की लहानांपासून ते वृद्धांपर्यंत हा खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे. बनायला एकदम साधा सिंपल आहे. तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर यासाठी इथं आपल्याला पाहिजे 1 वाटीभर तांदूळ. तुम्ही यासाठी कुठलाही तांदूळ तुमच्या घरात जो तुम्ही रोज खाताय तो वापरू शकता. सुवासिक असेल तर आणखीन उत्तम आहे, किंवा साधा रेशनिंगचा असेल तरीही चालेल. यासोबतच इथं मी 1 वाटी भरून मूग डाळ घेतलेली आहे. प्रमाण मागे पुढे झालं, कमी जास्त झालं काहीही हरकत नाही, असं काही नाही, सेमच पाहिजे म्हणून. तर हे आता आपल्याला धुवून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ असं, डाळीला थोडंसं सफेद पाणी निघतं त्यामुळे ते स्वच्छ थोडंसं धुवून घ्यायचं आहे. तर इथं मी हे डाळ आणि तांदूळ जे आहे ते धुवून घेते. धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे जे आहे ते एक 10 मिनिट तरी भिजण्यासाठी ठेवून द्यायचे. यामुळे काय होतं, आपली डाळ आणि तांदूळ जे आहेत ते खूप छान असे शिजले जातात. शिजताना ते छान एकजीव होतात, म्हणून हे 10 मिनिट मुरण्यासाठी ठेवून द्यायचे. 10 मिनिटानंतर आता आपल्याला फोडणी द्यायला घ्यायची. तर इथं मी एक भांडं घेतलेलं आहे, गॅसवरती ठेवले ते गरम होण्यासाठी. आता यामध्ये तेल घालून घेतले. तेल किंवा तूप तुम्ही काहीही घालू शकता तुमच्या आवडीनुसार. मी इथं तेल घातलेलं आहे. तर तेल हलकंसं गरम होऊ द्यायचे. खूप जास्त तेलाची गरज इथं पडत नाही आपल्याला. थोडंसं तेल गरम झालं की एक कांदा मी इथं अशा प्रकारे लांबट चिरून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे. आणि सोबतच थोडेसे सांबार ऑनियन आहेत, तुमच्याकडे असतील तर जरूर घाला. माझ्या घरी हे आवडतात म्हणून मी इथं घातलेले आहेत. तर नसतील तरी काही हरकत नाही, असं काही नाही घातलेच पाहिजेत म्हणून. आता हा जो कांदा आहे आपल्याला तो हलकासा सॉफ्ट होईपर्यंत, कलर याचा चेंज होईपर्यंत हा परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कच्चेपणा जाईल तोपर्यंत हा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे. तर इथं आपला कांदा जो आहे तो भाजून झालेला आहे. छान असा गोल्डन कलर आलेला आहे. कांद्याची छान चव उतरते आपल्या या पदार्थामध्ये, म्हणून इथं कांदा आता परतून घेतला आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर जेवढा आपण डाळ आणि तांदूळ घेतलेला आहे त्याच्या 3 पटीने आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. मी इथं अंदाजेच घातलेला आहे. कमी जास्त पडलं तर आपण पुढे नंतरही घालू शकतो, म्हणून मी इथं अंदाजानेच घातलेलं आहे. पाण्याचं प्रमाणही याला जास्त लागतं, कारण थंडीचे दिवस येत आहेत, असंही आपण पाणी पित नाही. तर अशा प्रकारे अन्नातूनही पाणी आपल्या पोटामध्ये जातं. मग आता यामध्ये अर्धा चमचा मी हळद पावडर घातलेली आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ कमी पडू देऊ नका, कारण मिठाने खूप छान अशी चव येते. यामध्ये आपल्याला दुसरे कुठलेही पावडर मसाले घालायचे नाहीत, त्यामुळे मीठ जे आहे ते बरोबर ठेवा. आता या पाण्याला आपल्याला मस्त अशी एक उकळी येऊ द्यायची. तर इथं पाणी जे आहे ते आपलं उकळायला लागलेलं आहे. तर जे डाळ आणि तांदूळ आपण भिजत ठेवलेलं होतं त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे मी, आणि जे डाळ आणि तांदूळ आहेत ते या उकळत्या पाण्यामध्ये घातलेले आहेत. आता हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर इथं हे डाळ आणि तांदूळ मी पूर्ण या पाण्यामध्ये अगोदर घालून घेते, नंतर हलकंसं याला मिक्स करून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवायचे, आणि हे आता आपल्याला छान असं शिजवून घ्यायचे. अशा प्रकारे ओपन भांड्यामध्ये शिजवल्यावरही चव छान येते. असं करायला तुम्हाला वेळ नसेल तर कुकरमध्ये याच्या 2 शिट्ट्या करूनही तुम्ही घेऊ शकता. पण वेळ असेल तर हे आरामात अशा पद्धतीने शिजू द्या. 5 ते 6 मिनिटामध्ये तांदूळ जो आहे तो आपला शिजून होतो, कारण अगोदर आपण भिजवलेला आहे त्यामुळे ते शिजण्यासाठी मदत होते. यामुळे मी अगोदर सांगितले की भिजवून घ्या म्हणून. तर इथं पाहू शकता छान असं डाळ तांदूळ आपला शिजलेला आहे. मस्त कलरही छान आलेला आहे आणि डाळ तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे. तर आपल्याला हे आणखीन थोडंसं शिजवून घ्यायचे, म्हणजे छान एकजीव मूग डाळीची चव जी आहे ती खूप छान उत्तम येते यामध्ये. तर हे परफेक्ट शिजलेलं आहे, पण आणखीन हलकंसं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे अशी पातळसर आपली खिचडी जी आहे ती तयार होते याची. तर आता काय करायचं आहे, गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आणि जे ताट होतं ते ठेवायचं आहे आणि वरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे, कारण हे आपल्याला आणखीन शिजवायचं आहे. त्यासाठी इथं आणखीन पाण्याची आवश्यकता पडते, म्हणून मी हे ओपन भांड्यामध्ये शिजवलं आहे. कुकरमध्ये आपल्याला दिसत नाही कसं शिजलं आहे, किती पाणी झालं आहे ते. त्यामुळे ओपन भांड्यामध्ये शिजवल्यावर आपल्याला अंदाज येतो. तर 1-2 मिनिटामध्ये हे जे वरचं पाणी आहे ते गरम होतं, तर ते पाणी नंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर 2 मिनिट आणखीन हे भात जो आहे तो छान शिजलेला आहे. आणखीन हे पाणी घालायचं आहे, व्यवस्थित एकजीव बुडापासून मिक्स करायचं आहे, करपू नये याची काळजी घ्यायची आहे.
कारण मग करपलेला वास जो आहे तो पूर्ण आपल्या अन्नाला लागतो. त्यासाठी खालपासून हे मस्त असं हलवून घ्यायचे आणि पाणी पूर्ण एकजीव करून घ्यायचे आणि एकदम स्लो फ्लेमवरती आणखीन हे 3 ते 4 मिनिट शिजण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचे. म्हणजे खूप छान आणि उत्तम अशी चव याची आपल्याला येते. तर इथं पाहू शकता एवढं हे पातळ आहे. तर आता परफेक्ट पाणी झालेलं आहे यामध्ये. आता झाकण पूर्ण झाकून ठेवायचं हे आणि एकदम स्लो गॅस करून हे आपल्याला आता एक 5 ते 3 ते 4 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकता आता मी झाकण काढले तर पाहू शकता मस्त असा घट्टसर दाटसरपणा याला आलेला आहे. तर अशा प्रकारेच हे आपल्याला शिजलेलं पाहिजे. तर एक वेळेला मिक्स करून घ्यायचं आणि चेक करायचं आहे छान असं एकसारखं आपलं हे डाळ आणि तांदूळ जे आहे ते शिजलं पाहिजे. तर खूप छान असं पाहू शकता इथं तांदूळ जो आहे तोही आपला तुकडा झाल्यासारखा झालेला आहे. तर म्हणजे एकजीव छान असं मस्त हे शिजून झालेलं आहे. आता यावरती आपल्याला फ्लेवर ॲड करायचा आहे म्हणजे आपल्याला याला तडका द्यायचा आहे. तर इथं दुसऱ्या भांड्यामध्ये तडका पॅनमध्ये मी तूप घेतलेलं आहे 2 चमचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तेलाचा तडकाही इथं देऊ शकता. पण आपण छान अशी मूग डाळीची खिचडी बनवली त्यासाठी इथं तुपाचा जो वापर आहे तो मस्त छान फ्लेवर येतो तुपाने आणि छान चवही मस्त येते. त्यासाठी तुपाचा वापर इथं करायचा आहे. थंडीचे दिवस आहेत, तूप खाल्लेलं असंही शरीरासाठी चांगलं असतं. आपली स्किन जी आहे ती कोरडी पडते, तर तुपाने छान असं मॉइश्चर येतं आपल्या स्किनला. त्यासाठी तुपाचा वापर जरूर करावा. तूप गरम झालेलं आहे. यामध्ये थोडंसं जिरं घेतलं आहे. एक 8 ते 10 काळी मिरी घेतलेली आहे. 5-6 काजूच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत मी, त्या घातलेल्या आहेत. तर हे आता आपल्याला काजूचा हलका कलर चेंज होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायची, करपू नये याची काळजी घ्यायची आहे फक्त. करपलेला जो तडका आहे तो छान लागत नाही मग. तर नंतर गॅस बंद करायचा आहे आणि इथं मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत 2 ते 3. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हिरवी मिरची. अगोदर फोडणीमध्ये घातली तर ती खूप गाळ अशी शिजली जाते, त्यामुळे मला तशी आवडत नाही. म्हणून मी इथं तडक्यामध्ये तिचा वापर करते. खूप मस्त असा फ्लेवर येतो तडक्यामध्ये हिरव्या मिरचीचा. तर तडका आपला आता इथं बनून तयार आहे. तर हा जो तडका आहे तो गरमागरम आपल्या खिचडीवरती घालून घ्यायचा आहे. तडका खिचडीवरती घातल्यानंतर हा मिक्स करायचा आहे. हलकासाच मिक्स करायचा आहे. खूप जास्त मिक्स करायची गरज नाही आणि गॅस बंद करायचा आहे आणि हे झाकण ठेवायचं आहे यावरती आणि 2 मिनिट हे असंच राहू द्यायचं म्हणजे छान तुपाचा आणि तडक्याचा जो फ्लेवर आहे तो मस्त असा आपल्या खिचडीमध्ये उतरतो. 2 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि मस्त अशी गरमागरम आपली ही मूग डाळीची खिचडी आहे ती मस्त सर्व्ह करायची. तर पाहू शकता तुम्ही खूप छान घट्ट आणि खूप मस्त चव येते या खिचडीला. खूप छान थंडीमध्ये गरमागरम रात्रीच्या जेवणामध्ये खाण्यासाठी तर खूप मस्त लागते. तर लहान बाळापासून ते आपल्या घरातील वृद्ध कोण असतील त्यांनाही आपण हे देऊ शकतो. तर सर्वांसाठी वन पॉट मील असा हा पदार्थ आहे आणि साधा सोपा बनायला, हलका-फुलका खायला अशा पद्धतीचा हा पदार्थ आहे. तर आपलं कामही कमी होतं आणि पौष्टिकही आपल्या पोटामध्ये जातं. तर अशा पद्धतीने आज ही मस्त अशी खिचडी आपली बनून तयार आहे. यासोबत ही मूग डाळ जी आहे ती वेट लॉससाठीही मदत करते. त्यासाठीही याचा वापर आपण करू शकतो. तर थँक